लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 26 जूनचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि बघा, आजचा भाग त्यांनी खूपच सुंदर आणि रोमॅन्टिक दाखवलाय. काव्या अभ्यास करत असते तेव्हा दारावरची बेल वाजते. तिला असं वाटलं कोण आलं असेल म्हणून ती दरवाजा उघडते तर बाहेर एक डिलिव्हरी बॉय असतो. आणि आता त्या डिलिव्हरी बॉयने एक डिलिव्हरी दिली आहे स्वीटची, काहीतरी गोड मागवलंय म्हणे कोणीतरी. मग आता ही काव्या म्हणते, अहो तुम्हाला इथे कोणी पाठवलं? तर तो डिलिव्हरी बॉय म्हणतो, इथलाच ॲड्रेस आहे आणि हे पार्सल आहे तुमचं. काव्या म्हणते, नाही हो, काहीतरी चुकलं असेल, कोणी पाठवलं पार्सल? त्यावर अनिशा येते धावत आणि म्हणते, अगं काव्या, मी ऑर्डर केलं होतं तुझ्यासाठी. काव्या म्हणते, अनिशा कशाला? मग आता काव्या सॉरी म्हणते त्या डिलिव्हरी बॉयला आणि ते पार्सल रिसीव्ह करते. अनिशा म्हणते, अगं मीच ऑर्डर केलं होतं तुझ्यासाठी. काव्या म्हणते, काय ग, कशाला ऑर्डर केलंस आणि सांगत पण नाहीस? आता अनिशाला विचारते ती, काय ऑर्डर केलंयस नेमकं? मग आता अनिशा म्हणते, डेझर्ट ऑर्डर केलंय तुझ्यासाठी. काव्या म्हणते, थँक्यू यार, काहीतरी गोड खायची इच्छा झालीच होती. असं म्हणून तिने आता ते पार्सल ओपन केलंय आणि त्यात असतो रसगुल्ला. आणि आता ते रसगुल्ला बघून काव्याच्या भूतकाळाच्या आठवणी जाग्या झाल्यात. आता हा जीवा तिला कायम रसगुल्ला म्हणायचा ना, आणि तो रसगुल्ल्याप्रमाणे तिच्या सहवासाचा गोडवा जीवाच्या आयुष्यात त्याला हवा होता, पण ते झालं नाही. ते सगळं आठवून आता काव्या रडायला लागते आणि तो रसगुल्ला आपटते खाली. अनिशा म्हणते, काय ग, असं काय करतेस काव्या? अगं तो रसगुल्ला का आपटलास खाली? काव्या म्हणते, सगळ्या जगात तुला एवढं एकच गोड सापडलं का मागवायला? अनिशा म्हणते, असं काय करतेस काव्या, तुझा फेवरेट आहे ना रसगुल्ला? काव्या म्हणते, होता, आता नाहीये. अनिशा म्हणते, काव्या यार, काय आहे सगळं? काव्या म्हणते, जाऊ दे यार अनिशा, तू माझा मूड घालवलास. अनिशा म्हणते, हेच हेच मला बघायचं होतं. मला माहित होतं तू जीवाला विसरलेली नाहीयेस. जीवाला आणि तुला रसगुल्ला खूप आवडायचा ना, म्हणून मी ऑर्डर केला. काव्या, मला बघायचं होतं तू तुझ्या आयुष्यात किती आणि कुठे कुठे मूव्ह ऑन झाली असते. खरंच तू पुढे गेली आहेस का तुझ्या आयुष्यात? अगं काव्या, म्हणजे मला असं वाटलं होतं तू जर तुझ्या आयुष्यात पुढे जायचं ठरवलंयस तर हा रसगुल्ला आवडीने खाशील, पण कसलं काय आणि कसलं काय? तू रसगुल्ला पाहिला आणि तू अशी बॅक ट्रिकमध्ये गेली. काय डोंबल्याची मूव्ह ऑन झाली आहेस यार काव्या, तू काय पण सांगतेस मला. अनिशा आता जरा तिला वाईटच बोलते आणि म्हणते, पण जरा कान टोचल्यासारखंच बोलते ती आणि म्हणते, काव्या, तुला जर खरंच तुझ्या आयुष्यात पुढे जायचं असेल ना, तर तुला हा रसगुल्ला खावाच लागेल. असं लॉकेट तोडून उगाचच रडून पडून काही होत नसतं. खा खा, हा रसगुल्ला खा, मग कळेल मलाही की तू तुझ्या आयुष्यात आता पुढे जातीये, तुझा भूतकाळ विसरतीयस. अगं एवढं सोपं नसतं काव्या, भूतकाळ विसरून प्रेझेंट एक्सेप्ट करणं. कळते का तुला मी काय बोलते? पण माझं असं म्हणणं आहे की तू तुझा भूतकाळ विसरावास. काव्या म्हणते, हो तुझं बरोबर आहे, म्हणणं सोपं आहे आणि करणं कठीण आहे. अगं अनिशा, मी प्रयत्न करते न ग. काव्या म्हणते, प्रयत्न करते न ग मी अनिशा, तू बघ एक दिवस हे रसगुल्ले बघितल्यावर माझ्याही तोंडाला पाणी सुटेल. पण आता नको ग, खरंच नको. हे रसगुल्ले बघून माझ्या डोळ्यात पाणी येईल असं काही करू नकोस. प्लीज प्लीज, तू माझी टेस्ट घालवायचा प्रयत्न करतेस. अगं अनिशा, सोड हे सगळं, मला आता हे विसरावं लागेल. मला माहिती आहे मला जरा वेळ लागणार आहे, पण प्लीज मला वेळ घेऊ दे. अगं तू मला समजू शकतेस असं मी समजते. असं म्हणून आता काव्या तिला रिक्वेस्ट करते आणि हे सीन संपवतात. अगं बाई, पुढे तर फारच रोमॅन्टिक सीन दाखवला आहे प्रेक्षकांनो. आजचा भाग खूप छान होता. ॲक्च्युली मी बराच वेळ बघितला, मला खूपच आवडला आजचा भाग. तर बघा, आता या मानिनी ताई उगाचच टेन्शन देऊ लागल्या बरं का आपल्याला. तिथे त्यांनी एक बोर्ड घेतलाय, व्हाईट बोर्ड, आणि त्यावर मार्करने जीवा, नंदिनी, काव्या असे चौघांचेही नावं लिहिलेत आणि त्याच्याकडे निरखून बघतायत. आणि आता झालेल्या गोष्टी सगळ्या त्या आठवतात. नंदिनी बोलता बोलता म्हणली ना, जीवाने लाकूड उचललं, आणि मानिनी ताई आता त्या गोष्टींचा, त्या घटनांचा विचार करताय आणि विचार करतात, अरे त्या दिवशी नंदिनी अशी बोलता बोलता का थांबली असेल? आणि आता त्या गुरुजींनी सांगितलेलं वाक्य त्यांना आठवतं की जीवाच्या मनातलं काव्याचं काय दुःखाचं काव्य तो तेव्हाच सांगेल जेव्हा त्याच्या मनात येईल, आणि तो ते मनातलं जेव्हा बोलेल तेव्हाच मोकळं होईल. आणि आता त्या विचार करतात, मानिनी ताई, हे दुःखाचं काव्य काय आहे, नेमकं काय प्रकार आहे? बघा ना प्रेक्षकांनो, वाक्यरचना कशी केली आहे, दुःखाचं काव्य वगैरे, बापरे भयंकर आहे. पण असो, आता मानिनी ताईंना वटपौर्णिमेचा सुद्धा सीन आठवतो आणि मग ही काव्य आली आहे त्या म्हणजे फार्म हाऊसवरून परत, तेव्हापासून ती बदलली आहे असं त्यांना वाटायला लागतं. त्या विचार करतात त्या सगळ्या गोष्टींना आठवून, काव्याचं वागणं बदललंय,
पार्थ मात्र माझा जसा आहे तसाच आहे, नेमकी काय गडबड आहे, शोधून काढावं लागेल. हे चौघही जण काहीतरी लपवत आहे माझ्या पार्थवर संशय घेण्यात काही अर्थ नाहीये, पण या तिघांच्या मनात काहीतरी चाललंय जे मला सांगत नाहीयेत. हे तिघ जण काहीतरी आहे ते मला शोधून काढायलाच हवं. बरं आता हे सगळं दाखवत असताना पुन्हा ते ढंगचिक ढंगचिक म्युझिक लावलं. बाबा एवढं काय आहे बरं या सीनमध्ये, खरंच सांगा मला. लगली त्या मानिन ते म्हणतात मी शोधूनच काढीन काय आहे या नेमकं या तिघांच्या मनात, काय आहे काय नाही, एवढंच आपलं वाक्य त्या बोलतात आणि मागे ढंगचिक ढंगचिक लावतात. पण असो, हा एक सीन काय तो दाखवला. तर बघा आता इकडे नंदिनी विचार करते, सगळेजण झोपले, ती बाहेर सोफ्यावर वगैरे झोपणार आहे ना. जीवाचं तिचं भांडण अजून पण सुरूच आहे, पण या मानिनी त्यांचा सीन अशा पद्धतीने दाखवायची गरज नव्हती. प्रेक्षकांनो बसल्या बसल्या त्या विचार करताय, असं दाखवलं असतं तरी चाललं असतं. एवढं लगली जीवा काव्या ते लगली फळ्यावर नावं लिहायची काही गरज नव्हती. पण बघा नंदिनी आता त्या सोफ्यावर झोपते आणि विचार करते की सगळेजण झोपले असतील, रम्या पण झोपली असेल, वसू आत्या पण झोपल्या असतील, आता मी इथे पडले तर कोणाला काही कळणार नाही. आता ती बिचारी पडणार, तेवढ्यात तिचा सासरा आला आणि मग नंदिनी घाबरते. आता पुस्तक हातात घेते आणि ते बाबा म्हणतात तिचे सासरे, काय ग नंदिनी, अगं झोपली नाहीस का बेटा? नंदिनी म्हणते नाही नाही बाबा, ते जरा पुस्तक वाचत बसले होते. नंदिनी लगेच नाटक करते, पुस्तक वाचायचं, म्हणजे तिने असं नाही दाखवलं की ती बैठकीत झोपली आहे म्हणून. बघा आता ते म्हणतात ते पारचे बाबा, वा रे वा, सगळ्यांना वेळ देतेस बेटा आणि स्वतःसाठी वेळ काढतेस, छान छान, पुस्तक वाचतेस ना. बरं काय ग काव्या माहेरी गेली आहे का? आता नंदिनी म्हणते हो ॲक्च्युली बाबा, म्हणजे सॉरी, तिचं असं न सांगता निघून जाणं मला सुद्धा नाही पटलं, पण आता छान बोलतात बघा हे पारचे बाबा. ते म्हणतात हरकत नाही आहे बेटा, अगं माझी आई ना बेटा प्रिन्सिपल होती बघ, ती ना आम्हाला नेहमी म्हणायची की सगळी मुलं काही सारखी नसतात, काही शहाणी असतात तुझ्यासारखी, काही वांड असतात तुझ्या बहिणीसारखी, नाही का. अगं चालायचंच, म्हणजे देवाने असं काही सगळ्यांना एकसारखं बनवलेलं नाही आहे, त्यामुळे माणसं कुठे एकसारखी वागतात, बरोबर की नाही. अगं हे बघ आता आमचा जीवा कसा आहे, जरा संतापी आहे, म्हणजे त्याची बायको जर अशी घर सोडून गेली असती न सांगता तर माझ्या जीवाने सगळं घर डोक्यावर घेतलं. पण बघ ना बेटा नंदिनी, आमचा पार्थ बघ कसा आहे, कसा शांत आहे बघ, कसा फरक असतो ना सगळ्या माणसांमध्ये. आता हे न बोलता असं छान कम्पेअर करून दाखवतात आणि नंदिनीला सांगतात पण की काळजी करू नकोस, आणि म्हणतात बरं बाई जाऊ दे, अगं तुला काही आल्या आल्या लेक्चर नाही देत मी, पण काय गं ए नंदिनी, आमची बायको जागेवर आहे ना बाई. मला त्यांचा हा डायलॉग खूपच आवडला. आता नंदिनी म्हणते हो हो बाबा, आई बेडरूममध्येच आहेत. मग आता ते म्हणतात बरं बरं मी भेटतो तसं मानिनीला, पण आधी आमचा पार्थ महाराज काय करतोय त्याला जरा बघून येतो, जरा कंपनी देऊन येतो ग त्याला, बिचाऱ्याची बायको नाहीये ना, गेली आहे बाबा माहेरी न सांगता, बघतो तो काय करतोय ते बघून येतो. यांचे डायलॉग किती छान असतात ना प्रेक्षकांनो. मला मुळातच पार्थचे बाबा फार आवडतात, खूपच छान काम दाखवलंय त्यांनी, आणि तसंही मालिकेमध्ये सासऱ्याचं काम मोस्टली चांगलंच दाखवतात ते. तर बघा आता ते पार्थचे बाबा जातात पार्थला भेटायला. नंदिनी आता इकडे टेन्शनमध्ये, ती विचार करते बाप रे, बरं झालं बाबा पार्थच्या रूममध्ये गप्पा मारायला गेले, पण आता ह्यांच्या रूममध्ये न गेले म्हणजे झालं, यांच्या रूममध्ये जर बाबा गेले तर मला आता तिथे जाऊन पडावं लागेल. पण माझ्याकडेही आता नाईलाज आहे. मला असं वाटतं की मी आता एवढंच काय ते दाखवलंय त्यांनी या सीनला, मला असं वाटलं की कदाचित नंदिनी पुन्हा तिच्या बेडरूममध्ये चालली आहे, पण तो माझा गैरसमज झाला कारण ती तिथेच झोपते हॉलमध्ये. आता बघा या पुढचा सीन सगळ्यात बेस्ट आहे, म्हणजे आज मालिकेतले सगळे सीन एकापेक्षा एक बेस्ट त्यांनी दाखवले आहेत. प्रेक्षकांनो आज लाईक करायला विसरू नका. काय करू, आज नेमकं मी आजारी असल्यामुळे थोडा पॉज घेऊन मला बोलावं लागतंय, खोकला भयंकर येतोय प्रेक्षकांनो, कारण सर्दी कोरडी झाली आहे ना, होतं असं 2-4 दिवस गांजतेच सर्दी. तर बघा पार्थ आता त्याच्या खोलीत असतो तर तो चक्क ते नाईट क्रीम लावतोय काव्याच्या आठवणीत. कमाले बाई, बायकोच्या आठवणीत नाईट क्रीम लावतोय. अरे देवा, मला हसता पण येत नाहीये. आता त्याचे बाबा बघतात त्याला हे सगळं करताना आणि तो दचकतो, त्याचे वडील आलेत म्हणून. तो म्हणतो बाबा तुम्ही. आता त्याचे बाबा बघा त्याची कशी मजा. पार्थ जरा अति करतोय असं नाही वाटत आहे का प्रेक्षकांनो. आता त्याच्या तोंडाचे क्रीम त्याने पुसलं पण नाहीये. त्याचे बाबा म्हणतात काय रे काय करतोय. पार्थ म्हणतो कुठे काय करतोय. मग आता त्याचे बाबा त्याच्या त्या गालाचं क्रीम बघतात आणि वास घेतात, म्हणतात काय रे, अरे काय हे.
पार्थ म्हणतो, काही नाही हो बाबा, ते नाईट क्रीम असतं हो ते. आता त्याचे बाबा म्हणतात, काय रे पार्थ, अरे हे तू कधीपासून वापरायला लागलास? पार्थ म्हणतो, बाबा माझं नाहीये हे, ते 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 काव्याचं आहे, ते असं नाही, असं लावायचं असतं बाबा. आता त्याने ते लावून दाखवलंय असं हाताला वगैरे वगैरे. आता ते हसतात बरं का पार्थचे बाबा आणि म्हणतात, काय रे पार्थ, बायकोची आठवण येते म्हणून हे सगळं लावून घेतोयस का? पार्थ आता लाजतो बरं का पोरींसारखा आणि म्हणतो, नाही हो बाबा, नाही हो. आता त्याचे बाबा म्हणतात, नाही नाही काय, हो म्हण हो. अरे पार्थ, तुला सांगू का एक गंमत, तुझी आई माझ्यावर रागून एकदा माहेरी गेली होती बघ बॅग भरून, तेव्हा मी सुद्धा काही कमी नाहीये. मी काय करायचो माहिती का, तिच्या बॅगेतनं हळूच तिचं परफ्यूम काढून घ्यायचो. आता पार्थ म्हणतो, का बरं बाबा असं का करायचे तुम्ही? त्यावर पार्थचे बाबा सिक्रेट सांगतात त्याला आणि म्हणतात, अरे मी काय करायचो, ते परफ्यूम आहे ना, ते असं माझ्या उशीच्या आब्र्यावर स्प्रे करून घ्यायचो. आता पार्थ म्हणतो, ते कशाला? मग आता बाबा म्हणतात, अरे कशाला काय, तुझी आई माझ्या जवळ आहे असं वाटायचं ना मला, पण इथे ना मला एक प्रश्न पडलाय, रात्री झोपताना पण कोणी परफ्यूम मारत असतं का हो? बाई मी काही मारत नाही म्हणून विचारलं बरं. आता तो पार्थ त्याला चिडवायला लागतो त्याच्या बाबांना, काय बाबा तुम्ही पण. आता पार्थचे बाबा म्हणतात, हे काय करतो मला, तू सुद्धा तेच करतोयस माहितीये मला. काय रे, बायकोची आठवण येते का? आणि पुढचा काय प्लॅन ऑफ ऍक्शन काही आहे की नाही? आता पार्थ म्हणतो, काय त्याच्यात काय प्लॅन ऑफ ऍक्शन करायचा? मग आता इथे छान उत्तर देतात पार्थचे बाबा त्याला आणि म्हणतात, काय यार तुमची जनरेशन ना इथे मात खाते बघ. पार्थ म्हणतो, म्हणजे? आता ते म्हणतात, अरे बाबा इथेच तुमची जनरेशन मात खाते. म्हणजे जेव्हा माझी बायको माहेरी जायची ना, तेव्हा मी भाजीवाला, दूधवाला, अरे पोस्टमन बनून जायचो रे तिच्या घरी तिला भेटायला. पार्थ म्हणतो, काय सांगताय काय बाबा? पार्थचे बाबा म्हणतात, अरे एकदा तर मी दूधवाला बनून गेलो होतो सकाळी सकाळी. पार्थ म्हणतो, अरे वा, मग काय झालं हो बाबा? पार्थचे बाबा म्हणतात, अरे अशीच तुझी आई माहेरी गेली होती, मी गेलो तिथे सकाळीच दूधवाला बनून, आणि तुझी आई अशी गाऊनवर डोळे चोळत आली बाहेर पातेलं घेऊन. आणि मग पार्थ म्हणतो, मग काय झालं बाबा पुढे? पार्थचे बाबा पुढे सांगतात, अरे अरे मी तिला असं हात धरून घराच्या बाहेर घेऊन गेलो. अरे गडबडली रे ती मला बघून, आणि मी सांगितलं तिला, मी काही दूध बीत घेऊन आलो नाहीये बाई, तुला मी चहा प्यायला बाहेर घेऊन जाऊ शकतो. मग पार्थ म्हणतो, कमाल आहे बाबा, कमाल आहे तुमची. पार्थचे बाबा म्हणतात, कमाल काय कमाल, अरे माहेरी गेलेल्या बायकोला चोरून भेटायला जाणं याला म्हणतात देशमुख. त्यावर आता पार्थ म्हणतो, बाबा लकी आहे आई. त्यावर ते म्हणतात, नाही रे नाही, तुझी आई लकी नाही आहे, सगळ्यात जास्ती मी लकी आहे. तुला सांगू का, अजूनही बघ माझी वाट बघत जागी असेल रूममध्ये. पार्थ म्हणतो, हो बाबा खरं आहे तुमचं. आता ते पार्थला असे चिमटा काढतात जाता जाता आणि म्हणतात, चल आलोच मी, असं म्हणून मालिनी ताईंना भेटायला जातात. आता पार्थच्या डोक्यात आयडियाची कल्पना आली ना, त्याच्यामुळे त्याच्या बाबाला इन्स्पायर होऊन तो काव्याला डिलिव्हरी बॉय म्हणून भेटायला गेला की देशमुखांची परंपरा पुढे चालवायला. मजा आली हा प्रेक्षकांनो आजचा एपिसोड बघायला. कधी कधी एवढं खमंग आणि खुसखुशीत दाखवतात ना की बघतच राहावं असं वाटतं. तर बघा, आता पार्थ काव्याच्या आठवणीत तुडुंब बुडलेला आहे आणि ती काव्या अभ्यासात बुडलेली आहे. आता अभ्यास करताना ती अनिशा घोरत असते, त्यामुळे ती चिडते आणि म्हणते, अरे ही अनिशा काय पार्थची जुळी बहीण आहे का? अरे ही घोरते काय? सगळे देशमुखांसारखेच लोक माझ्या नशिबी आले आहेत. अनिशा प्रचंड घोरत असते, त्यामुळे काव्याला पार्थची आठवण येत असते, पण तोंडाने कुठे कबूल करते. तेवढ्यात दारावरची बेल वाजते, त्यामुळे काव्या चिडून म्हणते, आता कोण आलं असेल? या अनिशाने काही ऑर्डर तर केलं नसेल ना, आता हिला उठवावंच लागेल. आता काव्या अनिशाला उठवते, ए अनिशा, अगं ए बाई उठ, अगं ऑर्डर आली आहे कसली तरी वाटतं, तू काही ऑर्डर केलंय का अजून? अनिशा झोपेतच बडबडते, ए नाही ग बाई, मी कशाला काही ऑर्डर करू, तू तो रसगुल्ला खाल्ला नाहीस त्यामुळे माझा मूड गेलाय, मी काही ऑर्डर नाही केलंय, बघ कोण आलंय ते. आता काव्या विचार करते, बाई एवढ्या रात्रीचं कोण आलं असेल? आणि आता ती दरवाजा उघडते. आता हा सीन थोडासाही स्किप करायचा नाही प्रेक्षकांनो, आवाज बसलाय माझा, पण कसं तरी तोडक्या मोडक्या आवाजात ऐकवते बघा, तुम्हाला मजा येईल ऐकायला. आता काव्या दरवाजा उघडते कोण आलंय म्हणून, आणि आता समोर डिलिव्हरी बॉय दिसतो तिला. तो असतो पार्थ. त्याने त्याचं तोंड झाकलंय, टोपीने तोंड आणि चेहरा, मास्क, काय काय सगळं गच्च झाकून घेतलंय. काव्या म्हणते, कोण आहे, कोणी केली आहे ऑर्डर? त्यावर पार्थ म्हणतो, ते आर्किटेक्ट बॉक्यानं ऑर्डर केली आहे. त्यावर काव्या म्हणते,
अरे देवा, पार्थने ऑर्डर केली आहे ना, काय गरज होती पार्थला ऑर्डर. काव्या म्हणते ओ ही ऑर्डर आम्हाला नकोय, तुम्ही घेऊन जा. त्यावरती तो म्हणजे पार्थ असतो ना तो म्हणतो आम्हाला नकोय, पेड ऑर्डर आहे, तुम्ही तुमचंच खा. काव्या म्हणते अरे सांगितलंय ना तुम्हाला आम्हाला नकोय, काय प्रॉब्लेम आहे तुमचा. त्यावर पार्थ म्हणतो तुमचा काय प्रॉब्लेम आहे, अहो तुमची ऑर्डर आहे ना, तुम्ही तुमची खा ना, आम्ही कशाला घे. काव्या म्हणते तुम्ही ही ऑर्डर घ्या. त्यावर पार्थ म्हणतो माझी बायको माहेरी गेली आहे, मला उपास असतो. काव्या म्हणते काय, तुमची बायको माहेरी गेली आहे आणि तुम्ही उपास करताय, वाटेल ते काय सांगता तुम्ही. पार्थ म्हणतो नाही नाही, माझी बायको माहेरी गेल्यावर आम्ही काय असं गोडधोड खात नसतो. तुमचा तो आर्किटेक्ट बोका आहे, त्यानं पाठवले, घ्या ना गपचूप तुमचं डिलिव्हरी. माझी आई म्हणती प्रेमाने दिलेलं प्रेमानं खायचं, सॉरी प्रेमाने पाठवलेलं प्रेमापेक्षा गोड असतं असं माझी आई म्हणती, असं पार्थ काव्याला बोलतो. आणि आता काव्याच्या लक्षात येतं की तो पार्थच आहे. आता काव्या अशी खाली वाकून वाकून पाहत असते. एक्सक्यूज मी. पार्थ म्हणतो ओ मॅडम, अहो कशाला टेन्शन देताय, घ्या म्हणलं ना तुम्हाला. आता काव्या म्हणते या आवाजात काय बोलताय हो तुम्ही माझ्याशी. पार्थ म्हणतो पुढची ऑर्डर आहे म्हणून बोललो, घ्या घ्या हे ऑर्डर घ्या. आता काव्या म्हणते काय डोक्याला ताप आहे, झालं ना तुमचं, जा आता जा. आता पार्थ बर का जातोय बिचारा, तिने दरवाजा लावून घेतलाय. आता पार्थ बाहेर येऊन त्याच्या डोक्यावरची टोपी काढत म्हणतो चला बाबांची आयडिया वर्क झाली, काव्याला भेटता आलं आणि बायकोला सरप्राईज देऊन तिला कळलं पण नाही. आता तेवढ्यात पार्थच्या मोबाईलवर काव्याचा फोन आलाय. फोन उचलतो तो आणि बघतो तर काय, फिसकारलेली मांजर. आणि तो घाबरतो, त्याला काही फोन उचलता येईना आणि लगेच काव्या दरवाजा उघडते. आणि आता पार्थ घाबरतो, काव्या फोन कट करते. इथे मला कहो ना प्यारीची आठवण आली आहे. आता काव्या म्हणते एक्सक्यूज मी. पार्थ आता डोकं झाकतो टोपीनं आणि म्हणतो म्या, मला आवाज दिला का. काव्या म्हणते हो तुम्हीच, इथे कोणी आहे का दुसरं, चला चला ती टोपी काढा डोक्यावरची. पार्थ म्हणतो नाही काढू शकत मी टोपी. काव्या म्हणते काढा म्हणलं ना टोपी. पार्थ म्हणतो नाही काढू शकत हो, माझी मानाची टोपी आहे. काव्या म्हणते मग मास्क काढा, तो चेहरा दाखवा मला तुमचा. पार्थ म्हणतो नाही हो नाही, मी नाही तोंड दाखवू शकत, मी तोंड दाखवायच्या लायकीचं नाही राहिलो. काव्या म्हणते वाटेल ते बडबडू नका, काढा मास्क काढा म्हणलं ना. आणि काव्या आता तिच्या हाताने तो मास्क खेचते आणि समोर दिसतो तो पार्थ आणि ती आता सरप्राईज होते. पार्थ म्हणतो अहो आज काय करतो तुम्हाला. आता काव्या म्हणते काय सगळं ह्यावेळी ह्या अशा अवतारात काय करताय पार्थ तुम्ही इथे. आता पार्थ म्हणतो अहो तुम्हाला भेटायला. पार्थ तिच्या घरामध्ये घुसत म्हणतो अहो तुमचं तोंड गोड करावं म्हणून विचार केला. काव्या म्हणते ओ अहो पार्थ देशमुख, तुम्ही टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एक आहात ना, मग तुम्ही नॉर्मल बोला ना जरा, असं काय बोलताय. त्यावर पार्थ म्हणतो अहो स्वीट मुलीसाठी स्वीट घेऊन आलो. काव्या म्हणते या अशा अवतारात का आलात पण. पार्थ म्हणतो अहो माझ्या अवतारात आला असतो तुम्ही आत घेतलं असतं का मला, म्हणून या अवतारात आलोय. काव्या म्हणते काय चाललंय काय तुमचं हे, मला नकोय तुमचं डेझर्ट, घ्या. पार्थ म्हणतो सरप्राईज असतं ते, असं बघायचं असतं ते, डेझर्ट नाहीये ते, सरप्राईज आहे सरप्राईज, बघा बघा. काव्या म्हणते काय गरज होती या सगळ्याची, आणि तुम्हाला कोणी बघितलं म्हणजे. आता पार्थ तिला उत्तर देतो का हो बघितलं तर काय झालं, आपलं काही लफडं आहे का, काही झिंगाट आहे का आपलं, नाही ना. अहो बघू द्या ना, मग आपलं लग्न तर झालंय, त्यांनी कोणी पाहिलं तर म्हणतील वा वा नवरा बायकोसाठी स्वीट घेऊन आलाय, हाऊ स्वीट. काव्या म्हणते हाऊ क्रिंज. त्यावर पार्थ म्हणतो ओ आज काही बोल नका, मी विक्रम देशमुखांची परंपरा पुढे नेतोय. तुम्हाला माहिती आहे का माझे बाबा आईला भेटायला दूधवाला होऊन जायचे आणि मी डिलिव्हरी बॉय म्हणून आलोय, त्यात काय एवढं. काव्या म्हणते ओ पार्थ मला ना हे सगळं नाही आवडत. पार्थ म्हणतो आवडेल ओ आवडेल, मला घरात बोलवा ना प्लीज, आणि स्वतःच घरामध्ये बिचारा जात असतो. काव्या त्याचा अपमान करत म्हणते ओ नाही ओ पार्थ मागे वा, अहो मी काही घरात घेणार नाही तुम्हाला या वेळेला. पार्थ म्हणतो असं काय करता, मी एवढं गोड आणलं तुमच्यासाठी तर चहा तरी करा मला. आता काव्या म्हणते चहा पावडर संपली आहे. पार्थ म्हणतो मग ब्रेड द्या, कॉफी द्या. त्यावर काव्या म्हणते दूध नासलंय आणि ब्रेडला बुरशी लागली आहे. मग आता पार्थ म्हणतो असं काय करता, काहीतरी द्या ना मला. मग काव्या म्हणते माझं डोकं खाऊ नका पार्थ, तुम्ही निघा. आता ती त्याला लोटणार, तेवढ्यात त्या काव्याची आई येते. बरं झालं बिचारी तिची आई आली, निदान त्या पार्थची फेरी तरी वाचली. पार्थला ती म्हणते थांबा, काय ग काव्या काय चाललंय. आणि आता काव्या घाबरते बरं का तिची आई आली आहे म्हणून, पण आता पार्थ खुश होऊन जातो. बरं झालं सासूबाई आल्या. आता तिची आई म्हणते कोण आलंय. मग आता पार्थ म्हणतो मी आलोय काकू. मग आता त्या खुश होऊन म्हणतात अगं बाई जावई बापू तुम्ही. मग आता पार्थ दारातच त्यांच्या पाया पडतो. त्या म्हणतात
अगं बाई, अहो पार्थराव, बाहेर काय पाया पडताय? या या, आतमध्ये या. पार्थ बिचारा एवढा खुश होता आता आणि म्हणतो, बघा मला आत बोलत आहे सासूबाई. आणि बिचारा आतमध्ये येतो लगेच. मस्त दाखवला ना प्रेक्षकांना आजचा एपिसोड. आणि हा सीन इथे संपतोय. आता उद्याच्या भागात मजा येणार आहे. पार्थ चांगली सासूरवाडीला स्वतःची खातिरदारी करून घेणार आहे बघा. तर बघा, काव्याचं डोकं उठले. काव्या कधी कधी जरा जास्तीच ॲटिट्यूड देते, असं नाही वाटत का? आपण मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय बरं का. तर बघा, आता पार्थ खुश होऊन काव्याच्या घरामध्ये एंट्री करतोय. आणि आता बघा, इकडे ही नंदिनी झोपली आहे. जीवा तिच्या जवळ येतो. तिच्या हातामध्ये असतं पुस्तक, पण तिचा डोळा लागलेला असतो. आता ते पुस्तक अलगदपणे तिच्या हातातून खाली पडणार असतं. तेव्हा जीवा तिथे येऊन ते पुस्तक सांभाळतो, म्हणजे खाली पडण्यापासून असं धरतो आणि तिचा हातही असा धरतो आणि तिच्या अंगावर चादर वगैरे टाकतो. आता इथे त्यांनी लग्नाचं ते गाणं प्ले केलंय, हॅपी गाणं. आणि मग तो त्या नंदिनीकडे सारखा बघत राहतो. आणि आता नंदिनीच्या अंगावर चादर टाकतोय, तिची काळजी करतोय, असं त्यांनी दाखवलं. हे सगळं म्युझिकल आहे बरं का. दोघेही जण एकही शब्द बोलत नाही आहेत एकमेकांशी. आणि मग जीवा तिथून जाणार तेवढ्यात नंदिनीच्या ओढणीचा दोरा त्याच्या घड्याळीला लागतो आणि आता त्याचा हात असा तिच्याजवळ अडकतो. आता हा काय रात्रभर तिच्या पायाशी बसून राहणार आहे का प्रेक्षकांनो? बाई बाई, हे जरा यांचा रोमॅन्स भयंकरच आहे. पण असो, आता त्यांनी असं काहीतरी तो रोमॅन्टिक भाग सीन आणि भाग दाखवलाय. पण मला पार्थ आणि काव्याचं सीन जास्ती आवडला. जीवा नंदिनीचे सीन पण खूप क्यूट असतात, त्यात काही शंका नाही. पण आज तो सीन जास्ती छान दाखवलाय. तर बघा, आता नंदिनीची ओढणीचा दोरा असा त्या जीवाच्या घड्याळीला अडकतो, तेव्हा तो तिच्याकडे एक क्षण बघत राहतो आणि एपिसोड इथे संपून जातो एकदाचा. अरे बापरे, किती बोलावं लागते प्रेक्षकांनो. तर बघा, पुढच्या भागामध्ये जीवाने काव्याला उत्तर दिलंय पत्रामध्ये आणि ते नंदिनीने त्यात जीवाने लिहिलेलं असतं की मी आता विचार केलाय आणि आपण एकत्र येणार नाही आहोत आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे. आता त्याने नाव लिहिलंय की नाही काव्याचं ते काही कळलं नाही बरं का. इकडे पार्थ आणि काव्याचा रोमॅन्स चालू आहे. पार्थला ती म्हणत असते, मी काही पेस्ट्री खाणार नाही, माझे रीडिंग ग्लासेस घरी राहिलेत. आणि पार्थ आठवण ठेवून तिचा चष्मा घेऊन येतोय सोबत. त्यामुळे काव्याच्या मनामध्ये जरा इलू झालंय. आणि आता इकडे बघा, ही नंदिनी ते पत्र वाचते आणि त्यात शेवटचं वाक्य लिहिलेलं असतं, आमच्या नात्याची सुरुवात प्रेमपत्राने झाली आणि शेवटही प्रेमपत्रानेच होणार आहे, असं काहीतरी तिने शेवटचं वाक्य त्याच्यात ऐकलंय. आता बघू पुढे काय काय घडतंय. छान होता आजचा भाग. लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. पावसाळा आहे, आपल्याला सगळ्यांना आपली काळजी घ्यायची आहे, घरच्यांची काळजी घ्यायची आहे. माझीही काळजी मी घेते आणि घरच्यांची सुद्धा तुम्ही पण घ्या. आणि लग्नानंतरचं प्रेम आपल्याला बघायचं आहे, त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आय नो प्रेक्षकांनो, थोडा उशीर होतो मला, पण मी पूर्ण प्रयत्न करते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर एपिसोड पाठवावा यासाठी. तर बघूयात, लग्नानंतर होईलच प्रेम आणि उद्या भेटूयात. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.